नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे पु घ हौजवाला लिखित श्याम. सादर आहे कथा श्याम. श्यामनं आपल्या मनगटावरील रेडियमच्या घड्याळाकडे पाहिलं. 4:30 वाजून गेले होते. त्याचे सहकारी ऑफिस सोडायच्या तयारीत होते आणि त्याच्या टेबलावर कागदांचा ढीग पडला होता. खिडकीतून एखाद्या अल्लड पोरीसारख्या पडणाऱ्या वाऱ्याच्या लहरीनं त्यांना त्रास दिल्यामुळं पांढरे पिवळे कागद कुरबुरत होते, सळसळत होते, धडपडत होते. प्रत्येकाची लवकर निसटायची घाई चालली होती. जणू कित्येकांना लहरी बरोबर खेळायची इच्छा झाली होती. लहरींच्या चिथावणींमुळं श्याम विरुद्ध बंड पुकारण्याचा त्यांचा विचार चालला होता. त्यांना आवरता आवरता श्याम मात्र गोंधळून जात होता. त्याची पुरेवाट होत होती. उल्का त्याच्या उडणाऱ्या गोंधळाकडे पाहून हसली होती, पण तिच्या हसण्याकडे लक्ष नाही. आपण त्या गावचेच नाही असं भासवत, पण मनातून रागावत श्यामनं सगळ्या कागदांना टेबलाच्या खणात कोंबलं. त्यांनी जास्त गडबड करू नये म्हणून त्याला कुलूप लावलं. सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या फायली रॅकमध्ये लावून ठेवल्या. आपली काळी टोपी डोक्यावर चढवली. खुर्चीवर टांगलेला कोट अंगावर चढवताना पुन्हा एकदा उल्काकडे बघितलं. चला ना आता, होईल की उद्या, श्यामनं पायात चपला अडकवीत उल्काला म्हटलं. साहेबांनी एवढं डिक्टेशन दिलंय ते पुरं करायला हवं. टाईपरायटरच्या कीबोर्डवर आपली बोटं फिरवत तिनं उत्तर दिलं. बरं आहे. अर्धवट हात उंच करीत श्यामनं कारता पाय घेतला. सगळं आवरता आवरता त्याला 5 झालेच होते. घरी माली आपली मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत असेल. आपल्याला थोडासा उशीर झाला म्हणून अस्वस्थतेनं दारात उभी राहून काळजीयुक्त चेहऱ्यानं दूरवर रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आतुरतेनं व्याकुळपणे तिनं नजर लावली असेल. ती नाना तर्क कुतर्क मनात करत असेल याची त्याला जाणीव झाली. मालतीविषयी विचार करत मनात त्या विचारानं पुलकित होत तो रस्त्यानं चालला होता. लवकर पोहोचण्याच्या तयारीनं त्याची पावलं भराभर उचलली जात होती. पण कधी कधी नको तीच गोष्ट नेमकी आडवी येते. शोधूनही न सापडणारे मित्र आज एकाएकी एकानंतर एक प्रकट झाले. प्रत्येकाने त्याची 10-15 मिनिटं घेतली. सगळ्यांना उत्तर देत देत आणि टाळत टाळत श्याम जेव्हा घरापाशी आला तेव्हा नक्की 5:45 झाले होते. पण दुरूनच त्याच्या सरावलेल्या दृष्टीला मालती दिसली नाही. अस्वस्थ आणि शोधक दृष्टीनं हळूच त्यानं घरात प्रवेश केला. चहा निवून जाऊ नये म्हणून मालतीनं चहाचं भांड तसंच स्टोव्हवर राहू दिलं होतं. 2 रिकाम्या कब्बशाही त्या स्टोव्ह जवळ त्याच्या येण्याकडे दृष्टी लावून बसल्या होत्या. त्यानं सतरंजीवर डोळे मिटून लवंडलेल्या मालतीकडे पाहिलं. भलत्याच वेळी झोपलेली पाहून त्याचं मन अधिकच अस्वस्थ झालं. त्यानं हळूच हाक मारली. मालती, ए माले. मालतीनं डोळे उघडले. तिचे डोळे आज जरा लाल झाले होते. रोज तिच्या चेहऱ्यावर दिसणारा टवटवीतपणा आज कोमेजल्यासारखा झाला होता. ती चटकन उठली. तोंडावर आलेली केसाची बट मागे सरकवीत तिनं चहाचे कप भरायला सुरुवात केली. काय झालं ग माली? काही नाही, जरा हातपाय गळाल्यासारखे वाटतात म्हणून सहज पडले झालं. हसत हसत त्याच्या पुढे चहाचा कप सरकवीत मालतीनं उत्तर दिलं. श्यामला तिच्या हास्यातला फरक जाणवला. तिच्या हास्यातला मिश्किलपणा, खेळकरपणा आणि उल्हास आज आढळला नाही. तिचं हास्य देखील जणू तिच्या बरोबरच आजारी पडलं होतं. रस्त्यानं येताना श्यामनं तिच्या बरोबर फिरायला जायचा बेत केला होता. उल्काच्या 2 शेपट्यात अडकवलेली वेणी पाहून तशीच वेणी घ्यायचा त्यानं विचार केला होता. मग तिच्या बरोबर तो मनसोक्त फिरणार होता. अगदी लुकलुकणाऱ्या चांदण्यांना घेऊन चांदोबा फिरायला निघेपर्यंत फिरणार होता. मागाहून येऊन पुढे थांबणाऱ्या वाऱ्याबरोबर आपल्या मनाला सोडणार होता. तिचं मन प्रफुल्लित झाल्यावर सिनेमाला जायची गोष्ट काढणार होता. पण मालतीला पाहून विचारांबरोबर खेळणारं चंचल मन सगळ्या विचारांना सोडून आता फक्त तिच्या भोवतीच घुटमळू लागलं. रात्रभर मालती तळमळत होती. दुखण्यामुळे विव्हळत होती आणि त्यामुळे त्याचीही झोपमोड झाली होती. झुंजू मुंजू फुटू लागल्याबरोबर कशानं तरी तो जागा झाला.
रोज मालती त्याच्या अगोदर उठत होती. स्टोव्हच्या फर्र फर्र आवाजानं तो जागा झाला तरी डोळे मिटून पडून राहत होता. चहा तयार झाल्यावर मालती कपावर चमचा मारत गोड आवाजानं त्याच्याजवळ घुटमळत असलेल्या निद्रादेवीला त्याच्यापासून वेगळं करत होती. अर्धवट जागृतावस्थेत अर्धवट झोपेत डोळ्यांची उघडझाप होत असताना, चहा तयार झालाय महाराज, आता आपण तोंड धुवून त्याचा स्वीकार करावा, असं मिस्किलपणे कानात कुजबुजत होती. मग सारा आळस झाडून उल्हासानं अंगाला आळोखे पिळोखे देत तो उठत होता. पण आज तो लवकर उठला होता आणि तसाच आड्याकडे डोळे लावून पडला होता. त्याच्या वडिलांनी संसाराचे गोड कडू अनुभव घेण्याचं त्याच्यावर सोपून संसारातून काढता पाय घेतला होता. वडिलांचा विरह सहन न होऊन त्यांच्या मागोमाग आईनं देखील इहलोकीची यात्रा संपवली होती. आता फक्त मालतीच त्यांच्या संसाराला हातभार लावण्याकरता राहिली होती. आई वडिलांच्या मृत्यूचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्या मृत्यूमुळे आटलेल्या सुखाच्या झऱ्यात ओलावा आणत होती. पण आता मालतीच आजारी पडली होती. त्याचा एकमेव आधार, एकुलतं एक सुखच आजारी पडलं होतं. त्याच्या सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा ओघच एकदम बंद पडला होता. दिवसामागून दिवस जात होते. मालतीचं दुखणं रेंगाळत होतं. जीवापाड प्रयत्नांचा काहीच उपयोग होत नव्हता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता, त्याच्या रक्ताचं पाणी होत होतं. आणि तिचा साधा वाटणारा ताप हाडी ज्वरात बदलला होता. क्षकिरणांनी काढलेल्या फोटोनं त्याचं रूपांतर क्षयात झाल्याची जाणीव करून दिली होती. रोज डॉक्टर तिच्या शरीरावर वेगवेगळ्या औषधींचा प्रयोग करत होते. इंजेक्शन दिली जात होती आणि या साऱ्या कटकटींमुळे तिचा स्वभाव चिडखोर झाला होता. ही सगळी यातायात श्यामला असह्य झाली होती. तो वैतागला होता. त्याचं सुखावलेलं मन आता विटत चाललं होतं. त्याचं एक मन हळूहळू उल्काकडे झुकत होतं. तिची टाईपरायटरवर नाचणारी लाल नखांची लांबसडक बोटं पाहून त्याचे हात सळसळत होते. टाईपरायटरचा अगोदर कटकटीचा वाटणारा कटकट आवाज आता त्याला मधुर संगीतासारखा भासत होता. तिच्याकडून त्याच्याकडे येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीनं आणलेला तो पावडरचा अफगाण स्नो मिश्रित वास त्याला गुदगुल्या करत होता. रोज फक्त कामापुरतं बोलणारा श्याम आता उल्काशी बोलण्याकरता काम उकरून काढीत होता. मालती आजारी पडल्यानंतर एकटा फिरायला जाणाऱ्या श्यामला आता सोबत म्हणून उल्काला घेऊन जाण्याची इच्छा होत होती. काही दिवसांनी तिच्याकरता तो वेणीही विकत घेऊ लागला. सिनेमा चांगला आहे असं म्हणत तो उल्काला सिनेमाला घेऊन जात होता. उल्काकडे टक लावून पाहताना अगोदर अगोदर त्याच्या नजरेसमोर येऊन त्याला अस्वस्थ करून सोडणारा मालतीचा चेहरा अस्पष्ट होत चालला होता. मालती दिवसेंदिवस खंगत चालली होती. अजूनही श्याम तिच्या प्रकृतीची काळजी घेत होता, औषध आणत होता, विचारपूस करत होता. पण आजकाल का कुणास ठाऊक श्यामचं वागणं तिला कृत्रिम वाटत होतं. त्याच्या वागण्यात नाटकीपणाचा वास येत होता. श्याम आपल्याला दुरावत आहे असा भास होत होता. आणि मग ती असहाय्यपणे आणि करुण नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या तीक्ष्ण नजरेनं तो बावरून जात होता, कावरा बावरा होत होता. उल्काकडे पाहताना मालती सारखी आपल्याकडे रोखून पाहत असल्याचा त्याला भास होत होता. आज रविवार असल्यामुळे दिवसभर आवराआवर करण्यात त्याचा वेळ गेला होता. दिवसभर घरात अडकून पडल्यामुळे तो वैतागला होता. घरातून बाहेर पडायची त्याची इच्छा अनावर झाली. तो मालतीच्या पलंगा शेजारी येऊन हळूच म्हणाला, मालती, मी जरा पाय मोकळे करून येतो ग. घरी बसून मला फार कंटाळा आलाय बघ. मालतीच्या निस्तेजन हडकुळ्या चेहऱ्यानं जरा हालचाल केली आणि मानेनं होकार दिला. श्याम चटकन बाहेर पडला, पण मालतीचा तो उदास, ओढलेला, कोमेजलेला निस्तेज चेहरा सारखा त्याच्यासमोर नाचत होता. त्याला विसरण्याचा प्रयत्न करत उल्काचा गोड, टवटवीत, आनंदी आणि अल्लड चेहरा आठवण्याचा प्रयत्न करीत त्याची पावलं उल्काच्या घराच्या पायऱ्या चढत होती. त्याचं एक मनही हळूहळू आशेच्या शिखराकडे, मनोराज्याच्या पायऱ्या चढत जात होतं. तुला आता उल्काचा सहवास वाढवायला हवा, त्याचं एक मन त्याच्या कानात कुजबुजलं. उल्काचा गोड स्वभाव, तिचं लाडं लाडं बोलणं आणि मानेला झटका देणं तुला नक्की आवडलं.
त्याचं ते मन त्याच्या आणखी जवळ सरकलं. तिच्या सुदृढ आणि रेखीव शरीराकडे पाहून तू आनंदतोस, भाळतोस, तुझं शरीरही पुलकित होतं, स्वतःची सगळी दुःख विसरतोस. आणि मालती, का अडखळलास? सांगून टाक की मालतीलाही विसरत चाललास. आतापर्यंत पहिल्या मनाचं गुपचूपपणे ऐकत असलेल्या दुसऱ्या मनानं सांगितलं. दुसऱ्या मनाकडे विशेष लक्ष देत श्याम उल्काच्या घराच्या पायऱ्या चढत होता. ज्या मालतीनं तुझ्याकरता सर्वस्वाचा त्याग केला, तुझ्या सुखाकरता रात्रीचे दिवस केले, तिला तू विसरत चाललास? श्याम उल्काच्या घराच्या शेवटच्या पायरीवर येऊन थबकला. तुला आठवतं, तुझे वडील नुकतेच स्वर्गवासी झाले होते. त्यावेळी दुःखातिरेकानं तू जेवण सोडलं होतंस. तुझ्याबरोबर तीही उपाशी राहत होती. तुझी हळुवारपणे तिनं समजूत घातली होती. दुःखात तेवढंच सुख मानून तू आणखीनच रडत होतास. त्यावेळी तीही रडत रडत तुला समजावित होती. तिला क्षय झाला. पहिलं मन अपराधी नजरेनं दुसऱ्याकडे पाहत हळूहळू पुटपुटलं. म्हणून तू तिला टाकून देतोस? स्वतःच्या स्वार्थाकरता संसाराच्या समुद्रात दुःखाच्या भोवऱ्यात तिला सोडून सुखाच्या नावेत बसून चाललास? तुझ्या विलासी शरीराचं ती मनोरंजन करू शकत नाही. तुझ्या वासनेच्या तृप्तीसाठी तुला दुसरं पात्र हवंय. आजारीपणात सुद्धा स्वतःच्या दुखण्याकडे लक्ष न देता तुझी आबाळ होऊ नये म्हणून तिची चाललेली धडपड तळमळ तुझ्या सुखाला वासनेला लालचावलेल्या स्वार्थी नजरेला दिसली नाही? श्याम न उल्काला हाक मारण्याकरता उघडलेलं तोंड तसंच बंद केलं आणि तो भराभर पायऱ्या उतरत रस्त्यावर आला. त्याची दोन मनं देखील एकमेकांच्या हातात हात गुंतवून वस्तुस्थितीच्या मार्गावर आली. भराभर रस्ता कापत जवळजवळ पळतच श्याम घरी परतला. लोटलेलं दार त्यानं हळूच उघडलं. डोळे मिटून पडलेल्या मालतीच्या गालांवरून अश्रू ओघळत होते. त्याचे डोळे देखील पाणावले. एकदम पलंगावर बसत तिच्या गुंतलेल्या केसातून आपली बोटं फिरवीत आपल्या मनाची गुंतागुंतही तो सोडवू लागला. मालतीनं डोळे उघडले. तिनं श्यामकडे पाहिलं. आतापर्यंत रोखून धरलेले अश्रू पुन्हा वाहू लागले. कसं वाटतंय आता? धोत्राच्या सोग्यानं तिचे अश्रू पुशीत घोगऱ्या आवाजात त्यानं विचारलं. बरंय, ठीक आहे आता, मालतीनं उत्तर दिलं. त्याचं दुसरं मन देखील समाधानानं आनंदानं आपुलकीनं पहिल्या मनाच्या कानात कुजबुजलं. बरंय, ठीक आहे आता,